नमस्कार सगळ्यांना। तर आज श्रीच्या पप्पांनी मटण आणलंय। तर चला त्याला मी मसाला, लिंबू, धना जिरा पावडर असं लावून ठेवणार आहे थोडा वेळ। हा बघा आपला मालवणी मसाला, थोडंसं धना जिरा पावडर आणि लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून थोडा वेळ ठेवून देणार आहे मी। हे बघा असं सगळं मिक्स करून थोडा वेळ ठेवून देते। तोपर्यंत वाटणाची तयारी करूया। हे बघा वाटणासाठी सुकं खोबरं, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं घेतलंय। हे सगळं मी आता छानपैकी भाजून घेते। चला हे बघा आपलं वाटण भाजून झालंय। आता मी मिक्सरला लावून घेते ते। तोपर्यंत आपण कुकरामध्ये मटण फोडणीला घालून घेऊया। हे बघा फोडणीसाठी कांदा आणि 2 तमालपत्राची पानं घेतलेत। चला तर फोडणी करूया। कांदा, थोडा मसाला टाकूया। हे जे मटण आहे ते कुकरामध्ये 2 शिट्ट्या काढून घेऊया ह्याच्या। हे बघा वाटण आपलं वाटून झालंय। तर चला यात आपण जे वाटण बनवलेलं ते टाकूया। आणि थोडे काजू टाकते। थोडा याचा मी रस्साच बनवणार आहे पातळ। हवं तेवढं पाणी टाकायचं। हे बघा मंडळी आपलं मटण तयार झालंय। छान कलर आलाय आणि हे अंड जे टाकलंय उकडत ते माझ्यासाठी, कारण मी फोडी नाही खात मटणाच्या म्हणून। हे बघा मटणाची ग्रेव्ही, चपात्या आणि कांदा आणि लिंबू श्रीसाठी ताट तयार केलाय। श्री आता ट्युशनला गेलाय, आता येईल थोड्या वेळाने। मग श्रीला विचारूया मटणची ग्रेव्ही कशी झाली आहे ती। चला श्री ट्युशनवरून आलाय आता, तर त्याला विचारूया चटणी कशी झाली आहे मटणाची। त्याचं आज डोकं दुखतंय थोडं, म्हणून मम्मीच भरवते त्याला। तर चला कशी झाली आहे? मस्त। चला तर श्रीला मी भरवते, त्याला स्कूलला पण जायचंय।